नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया टीव्ही। वळूयात आजच्या महापास्ट घडामोडींकडे। पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होऊन भाजपचं सरकार आलंय। मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी सत्ता सांभाळताच निर्णय घेण्याचा धडाका लावलाय। पश्चिम बंगाल सरकारनं आता शाळांनंतर राज्यातील सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी वंदे मातरम अनिवार्य केलंय। सरकारनं नोटिफिकेशन जारी करून हा आदेश दिलाय। तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतात। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेमध्ये चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। मदुराई येथे के रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे आणि यामुळे विजय यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे। राज्यसभेच्या काही जागांवर जूनमध्ये निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली आहे। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी करत काँग्रेसला कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये एकूण 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपचे नेते आणि निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतलाय। प्रबोध डावखरे यांनी बुधवारी मुंबईतील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रबोध डावखरे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा देखील पार पडला। पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं थेट पोलीस आयुक्तालयाच्या समाधान हेल्पलाईनवर कॉल करून ही धमकी दिली। धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आशिष जामदाडे पाटील असं आहे। तो मूळचा अहमदनगरचा असून भोसरी MIDC मध्ये तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो। पोलिसांनी तपास केला असता या कौटुंबिक वादामुळे त्याची मानसिक स्थिती खालावली असून त्यातूनच त्यानं हे पाऊल उचलल्याचं निदर्शनास आलं। अजितदादांच्या गोट्यामध्ये सध्या नाराजी नाट्य सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय। ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि त्याचवेळी दादांच्या 22 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली। विलिनीकरण करणार का असा सवाल विचारला गेला असता शरद पवारांनी मौन धारण केलं आणि यामुळे काही आमदार आणि खासदार नाराज असल्याची माहिती मिळते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचं आणि देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम करतात, अशा शब्दामध्ये पवारांनी मोदींच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं होतं आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलंय। देशभरात खळबळ उडवून देणारे नीट परीक्षा पेपर फुटीचं प्रकरण अत्यंत गंभीर असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आणि मानसिकतेवर मोठा आघात झालाय। वारंवार घडणाऱ्या अशा घटना थांबवण्यासाठी आता केवळ वरवरचे बदल करून चालणार नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतच आमूलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे, असं प्रतिपादन भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलंय। मुंबईतील वांद्रे येथील गरीबनगर परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईवरून उद्धव सेनेचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे। प्रत्येक गोष्टीत राजकारण, हिंदू मुस्लिम फॅक्टर आणणं ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे। पायाभूत सुविधासाठी होणाऱ्या कामाला भाजपकडून जात आणि धर्माचा रंग देण्याचा प्रकार करण्यात आल्याचा आरोप करत बांद्रा बांगलादेशच्या सीमेवर आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। आमदार आदित्य ठाकरे यांनी SIR प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील त्रुटींविरोधात कारवाईची मागणी केली। SIRच्या माध्यमातून मतदारांना वगळलं जात असल्याची शंका असून याबाबत निवडणूक आयोगाच्या CEO सोबत चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं। मतदार यादीत कोणाचंच नाव वगळलं जाणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसंच मतदार यादीतील दुबार आणि बोगस नावांवर आयोगानं अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि Instagramवर गेल्या 72 तासापासून कॉकरोच जनता पार्टी ट्रेंडिंगवर आली आहे। केवळ 5 दिवसाच्या आत या व्यंग्यात्मक राजकीय पक्षाच्या पेजला देशातील 10 मिलियनपेक्षा अधिक तरुणांनी फॉलो केलाय आणि या पार्टीच्या अधिकृत Instagram पेजच्या फॉलोअर्सची संख्या 10 मिलियनवर पोहोचली आहे। विशेष म्हणजे या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या भाजपच्या अधिकृत पेजपेक्षा देखील जास्त आहे। काल सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांची बैठक झाली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा सगळं सुरळीत होणार असल्याचं वृत्त आहे। महत्त्वाची बाब म्हणजे नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत वरिष्ठ नेत्यांना स्थान असणार आहे असं सांगितलं जातं आणि ज्यामध्ये पटेल, तटकरेंसह धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील या नेत्यांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थकीत हप्त्याबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। मार्च आणि एप्रिल 2026च्या
हप्त्यांच्या वितरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं 730.51 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे या दोन्ही महिन्यांच्या पैशांची वाट पाहणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आता लवकरच रक्कम जमा होणार आहे. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. इराण आणि अमेरिका युद्धात LPG गॅसच्या किमतीत वाढ होत असताना सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ केली नाही. आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडते आणि या बैठकीत LPG घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीबद्दल निर्णय होऊ शकतो. खरीप हंगाम तोंडावर असतानाच रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. युरिया आणि DAP वगळता इतर खतांच्या दरात पोत्यामागे 200 ते 400 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे आणि त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चामुळे आगामी खरीप हंगाम कसा पार पाडायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचा आयात होणाऱ्या खाद्यतेलांवरील शुल्क वाढवण्याचा विचार आहे. तशी मागणी ही भारतीय स्थानिक खाद्यतेल उद्योगाने केली होती. या मागणीची केंद्राने दखल घेतली आहे, पण आयात शुल्क वाढवल्यास खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ठाण्यातील अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकाजवळील गावदेवी भाजी मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आणि पहाटे 4 वाजल्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे मार्केट परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. या आगीमध्ये अनेक दुकानं आणि गोडाऊन जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धातून 4थी हत्या झाली आणि हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव अक्षय म्हस्के असल्याची माहिती समोर येते. पण बंडू आंदेकर जेलमध्ये असताना ही हत्या कशी झाली असा सवाल विचारला जातोय. तसंच बंडूने जेलमधून दुसरी हत्या केल्याची चर्चा देखील होताना दिसतीये. उल्हासनगर येथे लव्ह जिहादचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय. आरोपीनं आपलं खोटं नाव सांगून एक हिंदू तरुणीशी प्रेमसंबंध ठेवत विवाह केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला. लग्नानंतर आपल्याला बिहार येथे नेऊन बुरखा आणि हिजाबची सक्ती केली, गोमांस खायला सक्ती करत छळ केल्याचा आरोप महिलेनं केला. पीडित महिलेनं उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणी पोलिसांनी 3 अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटर पुन्हा एकदा चर्चेत आलंय. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय प्रियदर्शनी बागडे हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि या दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं देखील रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मोठी कारवाई समोर आली आहे. पुण्यामध्ये CBIनं बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. डॉक्टर शिरुरे यांनी स्वतःच्या मुलासाठी कथित फुटलेला नीट पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे आणि यापूर्वी त्यांची लातूर आणि पुण्यामध्ये सखोल चौकशी करण्यात आली होती. तपासादरम्यान मोबाईल, कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे देखील जप्त करण्यात आले. प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळबंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी म्हणजे आज महाराष्ट्रावर प्रदर्शित झाला. या भागात एका महिला शेतकऱ्यानं थेट स्वामींना आव्हान दिल्याची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात पुन्हा एकदा मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पहिल्या भागातील राघव शास्त्री ही भूमिका साकारणारा अभिनेता कश्मीर महाजनी देखील या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. अभिनेता सलमान खाननं रुग्णालयाबाहेर पापाराझींचं वागणं पाहून तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता पापाराझींनी त्याची जाहीर माफी मागितली आहे. सलमानचा हा नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटाविरोधात एका लष्करी जवानानं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आणि सेन्सॉर बोर्डाला या चित्रपटातील काही दृश्यांबद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले. धुरंधरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्सवरून या याचिकेमध्ये सुरक्षा संबंधी चिंता व्यक्त करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे विचार करण्यायोग्य आहेत आणि या प्रकरणाकडे योग्य पद्धतीने लक्ष देणं आवश्यक असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय. देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच भारतीयांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम आता अतिशय वेगानं पुढे सरकत आहे. या मार्गातील एक खूप मोठा आणि अवघड टप्पा नुकताच यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुढील वर्षभर सोने खरेदी करू नका असं आवाहन केलंय. असं असतानाच आता सोन्याचे भाव चांगलेच घसरले. सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे खरेदी करावी की नाही असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. आज सोन्याचा दर 1,000 रुपयांनी घसरलेत तर 1 किलो चांदीचे दर 4,000 रुपयांनी घसरले.
IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची फिल्डिंग अत्यंत निराशाजनक ठरली. कोलकाता विरुद्धच्या सामन्यामध्ये दीपक चहर आणि रॉबिन मिन्सनं सोडलेला सोपा झेल संघाच्या 9व्या पराभवाला कारणीभूत ठरला आणि या कामगिरीमुळे हार्दिक पांड्या इतका निराश झाला की त्याला तोंड लपवावं लागलं. खराब फिल्डिंगमुळे सामन्यांचे निकाल कसे बदलले यावर हार्दिकनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महेंद्रसिंग धोनी येणाऱ्या पर्वामध्ये चेन्नई सुपर किंग्स सोबत नसेल असं बोललं जातंय. यंदाच्या पर्वातही त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांचं पेव फुटलं, पण त्याबाबत अधिकृत असं काही समोर आलं नाही. तो पुढच्या पर्वातही खेळेल असं बोललं जातंय, पण दुसऱ्या फ्रँचायझीकडून मैदानात उतरू शकतो. IPL 2026 मध्ये फिटनेसच्या कारणामुळे धोनी मैदानापासून लांब होता असं नाही, त्याला काही कारणही असल्याचा दावा देखील केला जातो. इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पार्लेची मेलोडी टॉफी भेट देताना दिसतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पार्ले इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये देखील तेजी दिसून आली. राज्यात उष्णतेचा कहर बघायला मिळतोय, त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अलर्ट जारी केला. थेट उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या दरम्यान घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन हवामान विभागाने केलं. यासह बातमीपत्र तिथेच थांबूयात. तुम्ही पाहत रहा आवाज इंडिया TV, शोध सत्याचा.